नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्हॉट्सअपवर एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. ती जमा करून ठेवायचंच असेल ना तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा. कुणाचा तळतळाट नाही, कारण धनसंपत्तीबरोबर नेता येत नाही आणि तळतळाट सुखानं जगू देत नाही. जीवनात दोनच वाक्य कायम लक्षात ठेवण्यासारखी आहेत. ते म्हणजे मनासारखं झालं ना तर देवाची कृपा, आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कदर करायला हवी आपण, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही. एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटायला येत नाही. कधीकधी आजारसुद्धा बघा ना, औषधानं नाही तर एखाद्या व्यक्तीनं दिलेल्या शाब्दिक आधारानंच बरा होतो. म्हणून शब्दाला धार नाही, आधार हवा. आणि हे एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की कायम टिकणारी गोष्ट म्हणजे माणुसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणूनच पैशांपेक्षाही जीवाभावाची जिवलग माणसं ही जोडायला हवी, जपायला हवी. कारण पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणसांची श्रीमंती असणं हेच उत्तम. माणसांची श्रीमंती हीच खरी संपत्ती, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.